नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीक विमाबद्दल अपडेट बघणार आहोत की बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमधील पोस्ट हार्वेस्ट असेल किंवा एल्वेस असेल हा पीक विमा दाखवला सुरू झालेला होता. परंतु बऱ्याच भागात निधी उपलब्ध असताना सुद्धा शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करण्यात आलेला नव्हतं. काही ठिकाणी म्हणजेच की राज्य शासनाचा हप्ता पेंडिंग आहे. उर्वरित रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान दिल्यानंतर दिली जाईल असं सांगण्यात येत आहे. व बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांसाठी निधी उपलब्ध असताना सुद्धा पीक विमा कंपनीच्या आडव्या धोरणामुळे या पीक विमा वितरण करण्यात आलेलं नाही. म्हणजेच की मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या काही जिल्हा म्हणजेच की बुलढाणा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीक विमा हा प्रलंबित होता. 2023चा रब्बी हंगामचा व चाही आहे की हा माफ करा रब्बी 2024चाही खरीप हंगामचाही आता बऱ्याच यामध्ये 2024चाही मंजूर पीक विमा होता. अखेर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आजपासून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा वितरण करण्यात आलेला आहे. उद्या आणि परवा देखील 1-2 दिवसांमध्ये उर्वरित जे काही शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाईल. अशा प्रकारची एक रक्कम म्हणजेच की सोलापूर जिल्ह्याची, कारण जिल्ह्यांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे. नांदेडमध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचं पीक विम्याचं वितरण बाकी आहे व बुलढाण्यासोबतच जिल्ह्यांचं शेतकऱ्यांचं देखील पीक विमा वितरण बाकी आहे. व्यतिरिक्त जे काही शेतकरी बाकी आहेत की एल्वेचा मंजूर दाखवत आहे की बीड जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा दाखवत असेल, परभणी असेल, नांदेड किंवा सोलापूर शेतकऱ्यांचं दाखवत असेल व शेतकऱ्यांना मात्र शासनाच्या माध्यमातून जे काही उर्वरित पूरक अनुदान आहे ते दिल्यानंतर पीक विम्याचं वितरण होईल प्रतीक्षा आहे. म्हणजेच की धाराशिवच अपडेट आलं. धाराशिवचे साधारणपणे 55 कोटी रुपये आहेत जे वाटप केले जातील असं सांगितलं जात आहे. परंतु त्या संदर्भातील कन्फर्म असं अपडेट आलेलं ते नव्हतं. म्हणजेच की अपडेट सुद्धा आपण नक्की घेऊया. परंतु साधारणपणे 2021चा 2022चा मधला काही 2024चा जो उर्वरित पीक विमा आहे तो 8 ते 10 दिवसांमध्ये वाटप होईल. अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद.